अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले आणि त्या गुराखालचं शेण काढून घ्यायचं. रात्री पाऊस झाला चांगला. गुराखालचं शेण काढून घेते. गुरांखालचं शेण काढून घेतलं, धार काढली म्हशीची. आता गुरांना गवत टाकते. गवत टाकलं गुरांना. आता सकाळ सकाळ 8 वाजेपर्यंत पाणीच लाईट आहे, पाणी भरून घ्यायचे. इथं आता बाथरूमच्या बॅरलवर पाणी लावले. पहिल्यांदा पाणी वर घेतले. आधी आता सापवरच्या बॅलरमध्ये पाणी लावते आणि परत खालच्या बॅलर भरते. 9:30 वाजले ते आणि माझे कपडे धुवून झाले ते सगळे. बादे पाणी लावलं राहिलं. जरा पाणी लावून घेते. गवत खाल्ले त्यामुळं गाई काय पाणी पित नाही त्याला. गाई काय पाणी प्यालेच नाही त्या. रेडीने मात्र बादली अर्ध्यात नेली. म्हशी पिते त्या पाणी. आता ह्याला पाणी दावून बादली घेऊन जाते तिकडं आणि मशीनला तिकडं नेतेच. पाटीत पाणी लावून पाणी दावते. बादलीनं आणलेलं काय पुरत नाही मशीनला. आता लागली मी जेवण करायला. जेवणामध्ये आज चपाती, बटाट्याची भाजी, रात्रीचा राहिलेला भात गरम केला आहे आणि लोणचं, आणि रात्रीचीच सोयाबीनची भाजी पण घेतली, थोडी शिल्लक राहिली होती. चला आता जेवण करून घेऊ. 10:30 वाजले त्या आणि आता आले माळावर. आज पण सकाळ सकाळ धरल्या त्या नवीन पाती. 10:30 वाजले की. इकडं आत्याची पात आहे आणि हे इथं माझी. रात्री चांगला पाऊस झाला, चांगलं ओलं येते खुरपायला. आता चांगलं येते ग बाय, लय येते चांगलं खुरपायला. वाढून गेलं तर आज पण लवकरच वाटतंय. आज वातावरण जरा वेगळंच आहे. रोजच वाटते पण तसं नाही येत. पण रात्री झाला बरं झालं, थोडं जरा मऊ यायला लागलं रान. आता चला आता सकाळ सकाळ खुरपायला सुरुवात करू. पाऊस आला तर परत राडा होईल. ऊन तर एवढं लागते का नाही, सकाळ सकाळ ऊन लागायला लागले. बाले एक इकडं वर ये. बाल्याला पण आणले माळावर. असं काही इष्टीपेला फवारे नाही, फवारायलाच येत नाही. नळीच ओढत नाही पावसानं चिखलानं. त्यामुळे आता ट्रॅक्टरनं चालू केली गाईंबेला फवारणी. फवारायच्या आधी इथं शाळेनं गटूर आणून ठेवले. आता परत काय गवत न्यायला यायचं नाही फवारल्यामुळं. कुठं आला बाल्या फिरून फिरून? कुठं आला? चिखल खेळतो का? खेळलंय मोमो चिखल यार. मला सुद्धा वाटते यार भांडी कुंडी खेळत बसावं, पण आजी खेळून द्यायची नाही का नाही रे बाल्या? करायचे काय चिखलाची भांडी? लड्डू बनवतो प्यार असा? बर बनवा बरं. लड्डू कसला येते बघू दे. बनव बर. काय बनवतो? आता उद्यापासून शाळा चालू व्हायची. उद्या नाही, सोमवारपासून. उद्या रविवार आहे, परवा दिवशी पासून. मग तुला नवीन दप्तर, नवीन कपडे, नवीन बूट, नवीन सगळं. जाणार ना शाळेत मग? चांगला दाखव बरं डान्स करून. मग कसला येते चांगला बघू दे. त्याला गाणं लागतंय का? बर. घरी जाऊन करून दाखवतो का? बर चला. खुरपू आता. ट्रॅक्टर गेला आता पुढं फवारत. नाही झालं खुरपायचं. 3 नाकणावर पाहत आली. 3:45 वाजले त्या. मगाचं गठुडं पलीकडे ठेवलेलं तर अलीकडे आणले.
आणि पात आपली आज बऱ्यापैकी लांब आली. चार आकणं राहिले ते आता. एवढी 4 आकणं खुरपले की पात लागते. होईन की लगेच येऊ की माघारी. आता घरी चाललोय. बाल्या घरी गेलाय. बाल्याला भुका लागले त्या. जाऊन कपडे काढून ठेवतो म्हणला. वाळलेली पटकन या. वळणीवरचे कपडे काढून ठेवतो म्हणला. बाल्या आताच गेलाय पुढं. चला आता गवत घेऊन जाऊ घरी. गुरांचे वैरण पाणी करून कपडे काढून जेवण करून थोडंसं माघारी येऊ. घरचं सगळं आता करून अर्ध्या तासात माघारी यायचं लगेच. म्हणजे पात लागल. काय म्हणताय? बसली होती मी इथं. चला की आता थोडं एखादं मग शेंगा खाता 2-4 याला आणून. गट्टू डायरेक्ट शेडमध्येच टाकलं होतं आणि आता पसरून टाकलं शेळ्यांना खायला. कपडे पण वाळले ती. चला आता कपडे काढून नेते घरात. आबाळायला लागले. कपडे वाळले असते चांगले आता. काय शेंगा आणले का भाजायला? बरं एकादशी आज. मग आता ना वेल आणल्या तर उपटून आता भाजायला शेंगा भाजायला. चला गुरांना वैरून टाकली मी पण आता. कपडे काढून नेते आता घरात. तर आता इथं आत्यानं लोखंडाच्या कढईमध्ये शेंगा टाकले त्या भाजायला. आता नाही करत खाय तेवढंच खाल्लं तर खाईल. बरोबर. शेंगा भाजलेल्या ते संध्याकाळी लवकर करू शेंगा. बरं 5 वाजले त्या आणि आता जेवण करून ते परत आलो माळावर. 4 आकणं राहिली ती. आता एवढी लावायची चारी पडून म्हणजे उद्या सकाळ सकाळ आल्या नवीन पात धरायला येते. लागल का ते अंधार पडस्तवर? लावायची लागेल का म्हणजे काय? लावायचीच का? हो लावायचं तवाच जायचं. रोज उठून ह्याला तर कमाय राहिली. मग काय तर वड सापरीची पुन्हा हे आहे पुन्हा बसायचं काय पुन्हा राहणार ते. स्वयंपाक पाणी करायचं. चला आता पटकन गड खुरपून घेतो. अंधार पडायपेक्षा पावसाची लय भीती. 7:15 वाजल्या आणि पात लावलीच. कडाला आली पात. कारण आजचं जर अर्धं राहिलं तर परत उद्याची पात उरकत नाही. परत आजचं आणि उद्याचं ह्यातलं डबलच राहतं. परत उद्या आल्याला आजच्या पातीतलं घेत बसलं की आजचे 4 आकणं परत तिकडं 5-6 राहिली असते त्याची अजून. आता इकडं उद्याच्या पातीला टाकली खुरपी. चला आता घरी जाऊ. दुपारी काय कळशी आणली नव्हती. बाटली आणली ती पाण्याची. बाटली घेऊन जाऊ आता घरी. 7:15 वाजले त्या तरी अंधार पडला नाही अजून. आता हितनं उशिरा अंधार पडतो का नाही हो? हितनं म्हणलं अंधार उशिरा पडतो. दिवाळीच्या नंतर बघच तर अंधार पडतो. आता 7:15 वाजले ते तरी दिसतंय अजून चांगलं. मला वाटतं 7:30ला अंधार पडत असेल पूर्ण आहे का नाही. आणि परत दिवाळीच्या नंतर 6:30लाच पडतो. शेतकऱ्याला पण बरं आहे म्हणायचं. उशिरापर्यंत काम करायला येते. काय दिवसभर काम केलं. पाती लावल्याच. इच्छा नव्हती अर्धी पाठ ठेवून जायची. इच्छा होती. 1.5 आकणावर आल्यावर खुरपट नव्हतं पण बळच खुरपलं परत. आजचं ठेवलं असतं का आता आपण हे किती 1.5 आकण ठेवलं असतं का? उद्या हे आल्या आपल्याला 1.5 तास हेच गेलं असतं. उद्या परत त्यातले 4 आकण राहिले असते. ते आहे जावे लाल पानाचा वे. चला जाऊ आता घरी. लाईट आहे आज. आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले. चपात्या करायला चालू आहे ते माझ्या. आणि आज एकादशी शाबू पण करून झालाय.